चला आज बनवूया मस्त डाळबट्टी. मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आपल्याला मस्त डाळबट्टी बनवायची आहे. सुरुवातीला बघा एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठी वाटी आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. खायचा सोडा टाकायचा आपल्याला आणि ओवा पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला. तूप टाकल्यानंतर सगळं पिठामध्ये ते लागलं पाहिजे तूप. आणि नंतर पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा छान तयार करून घ्यायचा आहे. आणि मस्त एकदम आपल्याला अप्पे पात्रामध्ये बट्टी तयार करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे मस्त डाळबट्टी. खायला एकदम खमंग कुरकुरीत लागते. खूप छान तयार होते. कमी गॅसवर मस्त बट्टी आपली. आणि आपला पिठाचा मस्त घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तो थोड्या वेळ आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे छान तो रवा असतो तो मुरेल त्याच्यामध्ये. आता 10 मिनिटानंतर बघा मी पीठ काढून घेतलेलं आहे बाउलमधून आणि थोडंसं मळून घेतलेलं आहे. आणि बघा त्याचे आता मी बट्टीसाठी आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि हाताने तयार करायची आपल्याला बट्टी मस्त. त्याला गोल आकार द्यायचा आहे. अशा सगळ्या बट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे आणि मस्त अप्पे पात्रामध्ये आपल्याला बट्टी तयार करायची. तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला वाटेल बट्टी अशी कशी काय अप्पे पात्रामध्ये. आपण पूर्वी केलेली आहे, मी कुकरमध्ये पण केलेली बट्टी, वाफवून पण केलेली बट्टी आणि आता ही अप्पे पात्रातली बट्टी आपली मस्त खूप छान लागते. आणि त्याला आपण डिझाईन दिलेली थोडीशी चाकूच्या साह्याने फुली मारून घेतलेली अशी. त्याच्याने अजून छान दिसतात बट्ट्या आपल्या. आता अप्पे पात्र ठेवलेले गॅसवर आणि त्याच्याखाली आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर मस्त होऊ द्यायच्या आपल्याला ह्या बट्ट्या. आणि त्याच्यामध्ये बघा तूप टाकून घ्यायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला बट्टी ठेवायची आहे आणि मस्त कमी गॅसवर त्या होऊ द्यायच्या मस्त. तिकडे आपली डाळ पण शिजलेली मस्त, बट्टी डाळ केलेली मस्त आपण. आणि आता बघा एक एक बट्टी आपल्याला त्याच्यात ठेवायची आहे अप्पे पात्रामध्ये. खाली तूप टाकलेलं आहे. अप्पे पात्र गरम पण झालेले आहे मस्त भैया. आता बघा सगळी बट्टी आपण ठेवून दिलेली आहे अप्पे पात्रामध्ये. थोड्या वेळाने झाकण ठेवलेले आहे आपण आणि थोड्या वेळाने आपण ते काढून 2-3 मिनिटांनी. आता त्या बघा अशा प्रकारे खालीवर करून घ्यायच्या आहे आणि दोन्ही बाजूंनी छान मस्त आपल्याला त्या कमी गॅसवर होऊ द्यायच्या आहे. मस्त बट्टी आपली एकदम मस्त तयार होते आणि कमी वेळामध्ये. आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत होऊ द्यायची बट्टी मस्त आपल्याला. परत तूप टाकायचं आहे बघा थोडं थोडं आणि झाकण ठेवून परत छान बट्टी आपली तयार होणार आहे आता मस्त खाण्यासाठी. खूप वेगवेगळ्या प्रकारे बट्टीचे प्रकार आहे. घडीची पण बट्टी आपण तयार करू शकतो पोळीसारखी लाटून. त्याला मस्त हे करायचं आणि मस्त ती पाण्यामध्ये किंवा वाफवून घ्यायची आणि छान मग नंतर आपण त्या तळून घेता येतात बट्ट्या. आपण कुकरमध्ये पण अशा थोडंसं तूप टाकून त्या पण मस्त मस्त तयार होतात बट्टी कुकरमध्ये पण. आणि बघा आता मस्तच आपली बट्टी तयार झालेली आहे अप्पे पात्रामध्ये. बघा किती छान झालेली. कलर पण किती मस्त आलेला आहे बघा बट्टीला. छान भाजल्या गेलेली बट्टी आपली मस्त. आणि एका ताटात आता काढून घेऊया आपण. तूप पण आपण गरम केलेलं आहे मस्त. तुपामध्ये टाकून मस्त बट्टी खायची आपल्याला. आणि इकडे डाळ पण आपली तयार झालेली मस्त. एका ताटामध्ये आता बट्टी आपण ठेवायची आहे. तूप ठेवायचं एका वाटीमध्ये मस्त आणि डाळ. तयारी आपली मस्त डाळबट्टी खाण्यासाठी. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.
आणि बघा तूप गरम करून घेतलं आहे मी. मस्त बुडवायची आपल्याला बट्टी आणि खायची मस्त. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की अशी पद्धत आवडेल. खायला तर एकदम टेस्टी. मस्त तुपामध्ये बुडून घ्यायची बघा बट्टी. त्याच्यात छान तूप मुरलं पाहिजे. गरम गरम आहे. आणि आता दुसरी पण टाकलेली.